नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. अधिकाऱ्यांवर चिखलफेक, बहुतांश आरोपात निर्दोष सुटका आणि शांततेचा भंग केल्याप्रकरणी शिक्षा मंत्री नितेश राणे यांच्या विरोधातील 2019 मधील आंदोलन प्रकरणाचा निकाल आता जाहीर झालाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधात कणकवली येथे झालेल्या आंदोलनादरम्यान उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह सुमारे 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात भारतीय दंडविधानातील 353, 332, 504 आणि 506 या कलमान्वये कारवाई करण्यात आली होती. सरकारी कामात अडथळा आणणं आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणं यांसारखे गंभीर आरोपही या प्रकरणात होते. मात्र जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालात नितेश राणे यांना बहुतांश कलमांमधून निर्दोष मुक्तता देण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीच्या आरोपातून न्यायालयानं त्यांची सुटका केली. तथापि भारतीय दंडविधानातील कलम 504 अंतर्गत म्हणजे सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलंय. या अंतर्गत त्यांना 1 महिन्याची कारावासाची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे या शिक्षेला तत्काळ स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळं नितेश राणे यांना आता वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निर्दोष सुटका आणि शिक्षा या दोन्ही गोष्टींमुळे हा निकाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे आणि आता पुढील न्यायालयीन प्रक्रियेवर सर्वांचंच लक्ष लागलं आहे.